लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। जणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, यूपीएलचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। आळसंदमध्ये आज खरंच जनसेवेचं एक सुंदर उदाहरण घडताना पाहायला मिळालं। स्वास्थ्य नारी सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात शेकडो महिलांनी आणि गरजू रुग्णांनी आरोग्याची नवी उमेद मिळवली। या शिबिरात महिलांची एचबी तपासणी, कर्करोग तपासणीसह आयुष्यमान कार्ड आणि योग याबद्दल जनजागृती करण्यात आली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लवटे यांनी स्वतः पूर्ण समर्पणाने जबाबदारी पार पाडत सेवाभावाचं उत्तम उदाहरण घालून दिलं। त्यांच्या सोबत वैद्यकीय कर्मचारी आणि आशा वर्कर्सनीही रुग्णांची मनापासून सेवा केली। विशेष म्हणजे श्रीनाथ विद्या मंदिर आळसंद येथील किशोरवयीन मुलींची एचबी टेस्ट घेऊन त्यांना आरोग्याविषयी समुपदेशन दिलं गेलं। तर दुसरीकडे ऊसतोड मजुरांसाठीही या शिबिरात आशेचा किरण ठरला। अँब्युलन्सची सोय केल्याने दूरवरून आलेल्या मजुरांनीही मोठ्या संख्येने या सेवांचा लाभ घेतला। या संपूर्ण उपक्रमासाठी आळसंद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अविनाश कारंडे यांनीही स्वतःचा वेळ देऊन सहकार्य केलं। यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लवटे म्हणाले, हे शिबिर म्हणजे केवळ आरोग्य तपासणी नव्हे, तर लोकांच्या आयुष्यात आरोग्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचं पाऊल आहे। खरंच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावात सेवा, संवेदना आणि समर्पणाचा एक सुंदर संगम पाहायला मिळाला। महादेव लवटे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद। आज स्वस्थ नारी सशक्त परिवार योजनेअंतर्गत आज प्रामुख्याने महिलांची तपासणी व किशोरवयीन मुलींची तपासणी प्रामुख्याने करण्यात येत आहे। पूर्वीच ऊसतोड मजूर अंदाजे 30 ते 35 आलेले आहेत, तरी त्यांना आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांना मुकदमाला भेटून जवळजवळ 30 ते 35 महिला, काही किशोरवयीन मुली पण आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे एचबी तपासणी, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, संशयित कर्करोग तपासणी, दंतरोग तपासणी आणि डोळे तपासणीमध्ये महत्त्वाची प्रामुख्याने मोतीबिंदू तपासणी, हे महत्त्वाची तपासणी आपण करणार आहोत। कार्यक्षेत्रामध्ये हे शिबिर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये PHCला हे नेहमीचे होत राहणारच आहे। मी मुकरदमीन आहे। मी सगळ्या बायकांना घेऊन सरकारी दवाखान्यात घेऊन आले आहे। चांगली व्यवस्था आहे दवाखान्यात। आता आजारी आहे, कोण डासत आहे, कोण सर्दीत आहे, सगळ्यांना घेऊन आली आहे। सगळ्यांना घेऊन आल्या, झाली ना तुमची तपासणी? हां, तपासणी झाली। कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं, एक माजी सरपंच म्हणून किंवा मी सदस्य आहे, तरी डॉक्टर लोटे साहेबांनी, प्रमुख डॉक्टर साहेबांनी मला खरोखरच या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मला आवर्जून त्यांनी मला सहकार्य केले। तरी आपल्या गावातील सर्व महिला ज्यांना खरोखरच ज्यांना आजार असतो पण त्यात लपवू शकतात पण सांगू शकत नाहीत, तरी त्यांनी खरोखरच आज या शिबिरामध्ये खरोखरच त्यांनी भाग घ्यावा आणि ऊसतोड मजुरांनी सुद्धा महिलांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये भाग घ्यावा।